हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जरा सरका पलीकडले जाऊ दे तिकडं पलीकडं पिऊ सरक पलीकडं सरका थोडं थोडं टाळ करी सरका पलीकडं रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप सुख दाले ओ साधनी सुख दाले ओ साधनी विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा सुखदारे साधने सुखदारे हो साधने बरवा तो भूत सुकृताचे जोडे मनोन विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा मनो नवी घर आवली विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव सर्व सुखाचे आदर बापर महादेवी वर विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर महादेवी वर विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर बापर महादेवी वर विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आदर महादेवी वर विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. बाळकृष्ण घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण घरे. आनंद ज्ञानर आनंद ज्ञानर आनंद ज्ञानर. बाळकृष्ण नंदा घरे, आनंद ज्ञानर आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे. गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे, करते कथा गाती गाणे, करते कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे. आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे. बाळकृष्ण नंदा घरे, आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका मन छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका मन छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे. आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे. बाळकृष्ण नंदा घरे, आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे, आनंद ज्ञानर नारे. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, टाळी वाजवा टाळी. विठोबार हरि हरि कुमाये, भगवान कुमार, विठोबार कुमाये, भगवान कुमार, विठोबार कुमाये. धोबा, 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 टाळ 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 टाळ. गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका.
टाळी वाजून भजन करा माय बाप. विठाला 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 गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारे. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर गुरुनिवृत्ती. मनुष्याकृती राघवी ख्याती केली. चिळा शिखरी सागरी तारेली.
तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षले निर्जीवा कागदाशी महाराजा जन्मला मृत्यू लोके तुझी उपमा नाडळीय लोके भवचिंदूचे बांधिला शे तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी सोयी श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अध्यत्रय जननी देवाच्या वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय धीतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः श्री कृष्णाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर माझी वाणी तो जय वरणी गुणगान माझी वाणी तो जय वरणी गुणगान माझी वाणी तुझे वरणे गुणगान माझी वाणी तुझे वरणे गुणगान हे माझी वाणी तुझे वरणे गुणगान 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 आईचे देही प्रेम काही करा आईचे देही प्रेम काही करा माझी वाणी तुझे वरणे गुणगान माझी वाणी तुझे वरणे गुणगान ऐसे देही प्रेम काही करा ऐसे प्रेम काही करा माझी वाणी तुझे वरणे गुणगान माझी वाणी तुझे वरणे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे देही प्रेम काही कळा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठला विठ्ठल 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 टाळे 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 विठ्ठला la 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 la
तुमच्या सुखा प्रवेश कमी करा. अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. प्रस्तुत प्राप्त. पुण्य पावन भूमी तीर्थक्षेत्र भंडारा माळ श्री क्षेत्र देहू. तद्वद आता दुसरा भंडारा माळ तीर्थक्षेत्र भंडारा माळ श्री क्षेत्र शेकापूर नगरीमध्ये गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, या सोहळ्याच्या अनुषंगाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ, हरि कीर्तन, हरिजागर, श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन, या संपूर्ण प्रासंगिक सोहळ्याची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता. आज महान पर्व काळ आहे. या विश्वाला एक अनोख रत्न आजच्या तिथीला प्राप्त झालं, ते म्हणजे तुकोबार आहे. मैवा माणसं जन्माला येतात, एका क्षणाला कितीतरी जन्माला येतात असं गणित आहे. क्षणाला, सेकंदाला, हे का नाही, हजारो जीव जन्माला येतात, पण प्रत्येकाचा जन्म सोहळा होत नाही. त्याला असं काहीतरी कार्य करावं लागतं, जेणेकरून समाज त्या ठिकाणी सोहळ्याला वंदन करतो. विठाला आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे. आपल्या भाषेत सांगू का जरा? हॅपी आहे का? कशाला बी हॅपीच. संक्रांत आली हॅपी, दिवाळी आली, दसरा हॅपीच. तुकोबारायचा हा जन्म सोहळा आहे. संत महात्म्यांचा हॅपी बर्थडे नाही बरं का. आता त्याचाही मला उल्लेख करता आला असता, पण जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. लोक उद्या शिवाय देतील, याला काय देणं घेणं आहे. करू नका असं माझं मत नाही. काय केलाही पाहिजे याही मताचा मी आहे, पण कोणाचाही केला पाहिजे नाही. बरीच लोक महाराज पुढाऱ्याच्या हॅपी, जाऊ द्या तिकडं मला जायचं नाही. तुकोबारायच्या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने आज तुम्ही आम्ही सर्वजण आहे का नाही, काल्याच्या प्रसादाची इच्छा धारण करून इथं आलो. कीर्तनाच्या नाही, तसं तर कीर्तन आज माझं आहे का नाही, हे योगायोगानं कीर्तनाच्या उद्देशानं आपण इथं आलोय का? खरं सांगायचं, कीर्तनाच्या उद्देशानं आलोय का? नाही. आता 1 वाजत आलाय माय, आता सुरू केलंय म्हणजे यानं नक्कीच भागवतासारखं 5:30 वाजी दे. काळजी करू नका. काल्याचा प्रसाद म्हणजे प्रासंगिक विषय वर्णन करून प्रसाद. काय प्रत्येक मानवी जीवनाच्या अंतःकरणामध्ये आज प्रसादाची आस लागलेली आहे. प्रसाद त्यालाच मिळतो, प्रसाद त्यालाच मिळतो जो या सोहळ्याचा अधिकारी आहे. काय प्रसाद कुणालाही मिळत नाहीये. घरी नेऊन दिल्याच्या नंतर त्याचा लहाया होता, पण इथं प्रसाद होतो. इथं प्रसाद होतो. काय बऱ्याच बाया इथल्या लहाया
हा बघा, इथं अधिकारी व्हावं लागतं. काय इथल्या लाह्या इथं प्रसाद स्वरूपामध्ये आहेत आणि घरी गेल्याच्या नंतर लाह्या. आणि बाया काय करतात, इथल्या लाह्या घरी नेतात, हे का नाही. इथं अधिकार आहे. ज्याला श्रवणाची सेवा घडली, ऐका, ज्याला श्रवणाची सेवा घडली त्यालाच हा प्रसादाचा काय आहे, अधिकार आहे. ब्रह्मदेवाला देखील अधिकार मिळाला नाही, मग घरच्या देवाला कसा मिळेल माय विठाला. प्रसाद घेण्याची इच्छा धारण करून आलेल्या प्रत्येक जीवाला आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय देणार आहे, प्रसाद देणार आहे. प्रसादाचं महत्व काय आहे, तुकोबाराय या कालाप्रसंगाच्या गवळणी स्वरूपाच्या अभंगामध्ये सांगतात, इथं एक सुख स्वरूपाचा आनंद निर्माण झालेला आहे. आनंदाचे अनेक प्रकार आहेत. काय, एक सुख स्वरूपाचा आनंद आहे, त्रिकाल अबाधित टिकून राहणारं सुख आहे ते. काय, सच्चित आनंद घन स्वरूपाचं ते सुख आहे. आणि ते सुख म्हणजे आज प्रासंगिक काल्याच्या कीर्तनामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. त्या सुखाबद्दल बोलायला गेलं तर अंत पार नाही लेखा. कोणतं सुख आहे ते, गोकुळातलं सुख आहे. आज इथंही गोकुळ आहे. काय आहे, गोकुळ आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारी. इथं स्त्रियांना तेवढाच आनंद आहे आणि पुरुषांना देखील तेवढाच आनंद आहे. लहान मुलाला आनंद तेवढाच आहे आणि वडील माणसाला देखील आनंद तेवढाच आहे. सगळ्या जीवाला सारखा आनंद आहे, त्याचं नाव गोकुळ विठाला. आनंदाचे काही लक्षण सांगितले माहिती काय, बरेच आनंद लक्षणानं ओळखले जावेत. एखादा जर अचानक पेढा घेऊन आला, बर का केंद्रे साहेब, एखाद्याने अचानक आपल्याला पेढा आणून हातावर प्रसाद स्वरूपात दिला, तर त्याच्या मनातला आनंद जो आहे ना, तो पेढा खाणाऱ्याला ओळखता आला पाहिजे. आणि पेढा खाऊन तो आनंद त्याला पचवता आला पाहिजे, तरच त्या आनंदाला फारशी किंमत आहे. काय, मग आता विद्यार्थी असेल तर पास झाल्याचा आनंद पेढा आणून देतो, आहे का नाही. नवदाम्पत्य असेल, मुलबाळ झाल्याचा आनंद पेढा आणून देते. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं, एखाद्यानं बोर मारला, पाणी लागलं, तो पेढा वाढतो. हा आनंदच आहे. पण समोरच्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याला देखील तो आनंद काय भावला पाहिजे. काय झाला पाहिजे, भावला पाहिजे. त्याला जर तो आनंद भावत नसेल तर यानं पेढे वाटून काही उपयोग नाही. तद्वत गोकुळवासी लोक महाराज लक्षण करू लागलेले आहेत. काय आनंदाचे लक्षण आहेत महाराज. गुडिया तोरणे कोणी कथा सांगायले, कोणी गाणे म्हणायले, काय कोणी गुढी उभा करायले, कोणी तोरण सजवून महाराज आपल्या आपल्या दाराला बांधायले. आता तोरण राहिलेच नाहीत बाबा. आम्ही थोडा लहान होतो तेव्हा एक सण यायचा वर्षातून, त्या सणाला प्रत्येक घराला तोरण असायचं. आता थोड्याफार घराला तोरण आहे, नाही असं नाही, पण मोजक्या घराला तोरण आहे. तो सण कोणता आहे, पोळा. प्रत्येक दारावर तोरण आलं
की समजावं आज काय आहे पोळा. बरं का, असे काही घरं मी पाहिले. अजून एक सण आहे काय, त्या सणाच्या दिवशी सूर्य उदयाच्या अगोदर प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी आहे. आता थोडेफार घरं राहिले काय, काही नास्तिकांनी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. गुढी आपल्या धर्मामध्ये नाहीये, आपला धर्म त्या गुढीला मान्य करत नाहीये. नका मानू, माझं काही जात नाही. आणि त्या गुढीच्या संदर्भात जगाच्या मालकाचा काही आनंद कमी होणार नाही. तुम्ही लावली काय न लावली काय त्याला काही फरक पडत नाही. काय, प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी उभा टाकली की समजावं आज चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा आहे. हा काय आहे, आनंदाचा उत्सव आहे मायबाप. हे दोन्हीही उत्सव एकाच दिवशी एकाच वेळी ज्या नगरामध्ये साजरी होतात त्याचं नाव गोकुळ. विठाला मायबाप, जन्मतिथी ही आहे का नाही उत्सवच आहे. ज्या दिवशी एकाच दिवसामध्ये 2 सण साजरे केले जातात तो उत्सव म्हणजे एक आगळा आणि वेगळा आहे. आनंदाचा दिवस, प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आज बघा बरं, प्रसन्न आहेत सर्वजण. का तर प्रसाद घ्यायचा आहे, प्रसाद मिळणार आहे मायबा. पण प्रसादासाठी महाराज देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसाद 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 करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. वाले कोण कोण अधिकारी, वाले कोण कोण अधिकारी, देवाचा प्रसाद करा रे भोजन, देवाचा प्रसाद करा रे भोजन. भाल कोण कोण अधिकारी, भाल कोण कोण अधिकारी, भाल कोण कोण अधिकारी, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाचा प्रसाद करा रे भोजन, वाले कोण कोण, वाले कोण कोण अधिकारी, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, भाल कोण कोण, भाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, भाल कोण कोण अधिकारी ते. आता हा अधिकार मिळवायचा आहे, प्रसाद घ्यायचा आहे. ऐका, प्रत्येकाच्या घरी जेवतात माणसं. काय करतात? जेवतात. घरी माणसं फक्त जेवतात असं नाही, घरी खातात. आणि एखाद्याच्या 13व्याला काय करतात बघा, पत्रिकेवर लिहिलेलं असतं 13वीचं जेवण, भोजन नाही आहे का, लग्नाचं जेवण, भोजन नाही. घरी खाणं, बाहेर पाहुण्याच्या इथं भोजन करणं आणि इथं प्रसाद घेणं फरक आहे.
घरीही तेच अन्न शिजवलं जातं आणि इथंही तेच आहे. पण घरी शिजवलेलं अन्न हे प्रसाद स्वरूपाचं नाही. हे नित्यक्रमातलं आहे. काय? नित्य उठून या खावयाची चिंता. नुसतं खायचं खातच जीवन जगायचं म्हणजे हे नित्यक्रम आहे. रोज खायचं. खाता का नाही रोज? घरी खाता. पण इथं प्रसाद आहे बघा. आज घरी कोणी खाल्लंय का? नाही खाल्लं. नाही खाल्लंही असेल म्हणा, 2-3 भाकरी खाल्ल्या असतील, जास्त काही नाही. पण बरेच लोक महाराज काय, बरेच भाविक घरी काही न खाता आज इथं आलेत. का तर आज इथं त्यांना पोटभर काय म्हणणार आहे? प्रसाद. या प्रसादाचे अधिकारी होण्यासाठी इथं सेवा करावी लागते. काय उग इथं यायचं आणि पंक्तीला. आता बघा, कीर्तन झाल्याच्या नंतरही प्रसादालाच येतात, त्यांना प्रसाद भेटत नाही. मंडपात जेवढे आहेत, जेवढ्यांनी कीर्तनात ऐका नुसते मंडपात आहेत तेवढ्याला प्रसाद भेटता असंही काही नाही. ज्यांनी हाताने टाळी वाजवली, मी माझं सांगणं प्रमाण देऊन सांगतो तुम्हाला. काय? ज्यांनी हाताने टाळी वाजवली, ज्यांनी मुखाने नामस्मरण केलंय, त्यालाच देव काय देतो? प्रसाद. मग आता गप्प बसलं तर नुसतं खायला भेटतं, प्रसाद भेटत नाही. इथं आल्याच्या नंतर सेवा करावी लागते महाराज. सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म स्वामी जाणे. इथं आल्याच्या नंतर जी सेवा घडते ती सेवा केली पाहिजे. कुणाला स्वयंपाक सुंदर बनवता येतो त्यांनी स्वयंपाकाची सेवा. काय आहे का नाही? कुणाला आलेल्या अतिथींच्या संदर्भात त्यांच्या येण्याची असणारी, बसण्याची, त्यांच्या खाण्याची व्यवस्था करणं म्हणजे नियोजनाचं काम जमतं, त्यांनी ते काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात श्रेष्ठ सांगू का नाही बाप, या सगळ्याही पेक्षा भारी ज्याला स्वच्छतेचं काम भेटतं ना, त्याला देव पहिल्यांदा प्रसाद देतो. हा अधिकार आहे. हा काय आहे? अधिकार आहे. अधिकारामध्ये देखील तफावत आहे, फरक आहे. काय? कुणाचा अधिकार श्रेष्ठ आहे तर कुणाचा अधिकार कनिष्ठ आहे. श्रवण करणं ही एक प्रकारची भक्तीच आहे. श्रमदान करणं भक्ती आहे. कर्मदान करणं भक्ती आहे. योगदान देणं भक्ती आहे. काय? आणि ज्ञान अर्जन म्हणजे ज्ञानदान करणं देखील काय आहे? भक्ती आहे. भक्तीचे पुष्कळ प्रकार सांगितले नाही बाबा. इथं अधिकारी व्हावं आणि प्रसाद घेऊन काय जीवनातला आनंद द्विगुणित करावा, हाच एवढा उद्देश आहे. आणि गोकुळामधल्या गवळणी सगळ्या अधिकार संपन्न झाल्या. कशामुळे झाल्या महाराज? तर सांगितलं करेती कथा कथाची गाणे, करती कथा करती गाणे, करती गाणे, करती कथा पुरीच्या सुखांत परनाई, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गवळणींना अधिकार मिळाला. कशाचा? प्रसाद घेण्याचा अधिकार. तो अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी काय केली? कथा केली.
भगवंताच्या नामाचे गाणे गान गायलं काय आपले गाणे वेगळे, गवळणीचे गाणे वेगळे. बऱ्याच बाया गाणे गातात, गात नाहीत असं नाही. आणि तुम्हाला गाणं येत नाही म्हणत नाही मी, गाणं येतं, पण गाण्यामध्ये फरक आहे. देवासाठी गायलेलं गाणं हे प्रसाद स्वरूपाचा अधिकारी बनवतं आणि इतरांसाठी गायलेलं गाणं फक्त प्रसिद्धी करून देतं. विठाला महाराज, या गोकुळामध्ये बालकृष्ण आहे. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. गोकुळातलं वर्णन सांगत असताना तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवत चिंतनाच्या अनुषंगाने काय विशेष असं वर्णन करतात. गोकुळ कशाला म्हणावं हे का? गोकुळ म्हणजे ध्येय. गोकुळ, या गोकुळामध्ये काय आनंद निर्माण करणारा कृष्ण जन्माला आला पाहिजे. या गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आल्याशिवाय आनंद होत नाही. जोपर्यंत कृष्ण जन्माला येत नाही तोपर्यंत गोकुळामध्ये आनंद होत नाही. कृष्ण जन्मानंतर आनंद आहे. म्हणून या देह स्वरूपामध्ये कृष्ण नामाची काय लागली पाहिजे? ओढ, काय गोडी लागली पाहिजे. नामाची गोडी लागली पाहिजे महाराज. इतकी गोडी लागली पाहिजे की बस नामाच्या गोडीच्या पुढं त्याला दुसरं काहीच असणारं गोड लागत नाही. नामामृत गोडी वैष्णवाला लादले, योगिया साधले जीवन करा. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. राम कृष्ण आवडी सर्व काळ. राम कृष्ण आवडी, राम कृष्ण आवडी सर्व काळ. राम कृष्ण आवडी सर्व काळ. म्हणा हरी मुखे राम कृष्ण आवडे. कधी कीर्तनापुरतं नाही, सप्त्यापुरतं नाही, काय प्रसाद घेईपर्यंत असं सांगितलं का? हा, प्रसाद घेईपर्यंत रामकृष्ण हरी इतकंच नाही महाराज. रामकृष्ण आवडी सर्व काळ. सतत काय सातत्यानं ज्याला रामकृष्ण नामाची गोडी आहे ना, तो प्रसादाचा काय आहे? अधिकारी. सहज जरी कोणी भेटलं तर मुखातून काय आलं पाहिजे? रामकृष्ण आहे. काय
रामकृष्ण हरी असा ज्याच्या मुखामध्ये असणारा जप चालतो तोही रात्र आणि दिवस प्रसादाचा अधिकारी आहे. म्हणून गोकुळातल्या गवळणी देखील काय करायच्या? नामाचा जप करायच्या. कृष्ण 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 नामाचा जप करायच्या, गाणं गायच्या, कृष्णाचं गायच्या. गाता गाता महाराज त्यांनी प्रसादाचा अधिकार प्राप्त केला. तुकोबाराय सांगतात याला काल्याच्या प्रसादाचे अधिकारी असं म्हणू. विठाला परिणाम त्या कृष्णाने गवळणीची अवस्था काय केली महाराज? काय मनच मोहून घेतलं महाराज. मन मोहन 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 खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन लाल 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 देवन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन 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 मन मोहन 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 खोड्या करी खोड्या करी मन मोहन खोड्या करी मन मोहन. हे इकडं पाहिजे काय. आता बघा इकडं कसं म्हणतात. मला माफ करा थोडस, माझा आवाज आहे का नाही तुमच्या इतका खुल्लाय. गेले 8 दिवसापासून त्या आवाजाला त्याला तरी काय म्हणून विचारायला. ते म्हणत असेल एवढा ताण कधी देत नसेल बाबा, इथं आलं की एवढा ताण का घेतो. काय प्रेमाची माणसं असतात. आवाजाचं काय वाटत नाही, काय श्रमाचं काय वाटत नाही महाराज. प्रेमापुढं सगळं हरलं. काय महिला मंडळ मन मोहन 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 मन मोहन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. हे मोहन महाराज यानं मन मोहित केलं महाराज. तुकोबाराय सांगता या कृष्ण परमात्म्याने गवळणीचं काय केलं? मन मोहून टाकलं महाराज. कशामुळं तर सांगितलं त्याने बासरी वाजवली. त्या बासरीचा स्वर इतका सुंदर आहे. काय त्या बासरीचा स्वर इतका सुंदर आहे. तो बासरीचा स्वर ऐकण्यासाठी गवळणी कृष्णाला बासरी वाजवण्यासाठी पुन्हा 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 विनंती करू लागले. बघा बासरी काय अशा बऱ्याच गवळणी आहेत. काही गवळणी कृष्णाला बासरी वाजवण्यासाठीच विनंती करू लागल्या. काय आणि काही गवळणी म्हणू लागल्या का ग कोणी वाजवली बासरी. काय तर एक गवळण म्हणायला लागले वाजवी तो पावा कृष्ण वेडी झाले राधा ऐकून बासरी. वेडी झाली 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 राधा ऐकून बासरी. वाजवी तो पावा कृष्ण मुरारी पहिला मंडळ वेडी झाली राधा ऐकून बासरी. 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 ऐकून बासरी. राधे सारख्या गवळणी बासरीचा स्वर ऐकला का
बस पागल व्हायच्या, पागल. कशा व्हायच्या? वेडी झाली राधा ऐकून बासरी, एवढी गोड. काय हे गवळण म्हणले, काय मधुर बासरी वाजते ग. काय मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. आता आवाज काम करणार माहिती, तुम्ही बी साथ दे नाही. तुम्हाला वाटेल गुत्त्याचा टाइम सरलाय बापू. काय आता अंगावर आलंय, तू तुझं बघ. आहे का नाही? असं तुम्ही असल्यामुळं मी म्हणलं जाऊ द्या, चला एखादी पात मागं पुढं का होईना पण लावतोच म्हणलं काका आता एवढी. आहे का नाही? आमचे गोटमवाड साहेब म्हणले, आता महाराज आता आज आमचे हातपाय थंड झाले. म्हणले का हो? म्हणले आता सगळ्या बाया म्हणले आम्हाला बस सत्कारच करून जातील. काय करायचं? म्हणले अचानक असं असं झालंय, काही अडचण नाही. म्हणलं आपण तिथं उणीव भरून काढू. मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका. म्हणले कस काय? मी म्हणलं आमच्या महिला मंडळ मला साथ देतील आणि त्यांच्या जीवावर मी हे का नाही हे करून दाखवील. पण तुम्ही आता साथ दे नाही गेल्यावर मलाही माघार घ्यावं लागेल. अंगावर आल्यावर तेही बाबा सोडणार नाही आपल्याला. हां कसा जातोच बघतो म्हणजे. काय 4-2 गवळणी झाल्या का काल्याचं कीर्तन झालं. आपल्याला आता खोड्या गिड्या काही जास्त लांबवत बसायचं नाही. दरवर्षी आपण खोड्या करूनच बेजार येत. काय आपलं जीवनच खोडीमध्ये गेले. आहे का नाही? लई खोडीचं झालं. बासरी वाजवताना महाराज त्या गवळणी म्हणू लागल्या, इतकी सुंदर बासरी कोणी वाजवली ग? काय तिनं सांगितलं, मायबा काय मृदू थोडं विको दे दादा जरा मला साथ करा. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. पाठीमाग मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदन नंदाचा सावळा नंदन नंदाचा वाजवितो वेणू. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा वेणू वाजवतो आणि गवळणी महाराज त्या वेणू बासरीचा ध्वनी ऐकण्यासाठी पागल व्हायच्या. प्रमाण सांगू का तुम्हाला? काय तुम्हाला एक प्रमाण सांगतो. ऐकता मन झाले तल्लीन. काय ह्याच्या अलीकडचं जे पद आहे, जे प्रमाण आहे ते वाचा तुम्ही. भगवंताने वेणू वाजवला आणि गवळणीने तो ऐकला आणि त्यांच्या मनाला काय झाली? भूल पडली. आणि एकदा मन भुललं, रात्री विषय झाला. काय एकदा मन भुललं, माणसं भुलून काही उपयोग नाही. माणसापेक्षा ज्यानं मनाला भुलवेल काय तो परमात्मा काय किती सुंदर असेल. मनाला भूल पडली पाहिजे महाराज. काय एकदा गवळणीच्या मनाला भूल पडली का त्या गवळणीनं म्हणायचं, बाई इतका सुंदर असणारा वेणू वाजवतोय, आता मी कशी काय जाणार? कैसी जाऊ मी वृंदावना,
असलेल्यांचा नंबर. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. कैसी जाऊं मैं वृंदावना, कैसी जाऊं मैं वृंदावना, मुरली वाजवितो काना, काना मुरली वाजवितो काना. हे नंदाच्या नंदाच्या हरीने कौतुक केले, जानांतरीच्या गुणा. कैसी जाऊं मैं वृंदावना, वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. कैसी जाऊं मना, मुरली वाजवितो काना, काना रे काना वाजवितो काना, वाजवितो काना. नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या खुना. काय जाणलं महाराज देवाने? होय, बाहेरंग नाहीये, कपडे काय घातलेत, हे का नाही, नवे घातलेत का जुने घातलेत, याच्याकडे देव पाहतच नाही. होय, हलकं भारी देव पाहत, देवाला त्याची गरजच नाहीये. ऐका माय बाई, होय, 10,000चा शालू घातला काय आणि 10 रुपयाचा घातला काय, देवाला याचा काही फरक पडत नाही. मला सांगायचा भाव इतकाच, देवाला तुमच्या बाह्य रंगावरून काही देणं घेणं नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात त्याला काही गरज नाही. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, तुम्ही दीन आहात का दुबळे आहात, काही देणं घेणं नाही देवाला. देवाला लागतं ते अंतःकरण. काय लागतं? अंतःकरण. देवाला अंतःकरणाविषयी असणारा त्या ठिकाणी भाव निर्माण झाला पाहिजे. महाराज, जाणे अंतरीच्या खुणा. एक गवळण म्हणायला लागली, बाई ए बाई, माझ्या मनावर इतका परिणाम झाला काय, मला कुणाला काय बोलावं याचं देखील भान राहिलं नाही. विठाला बोलायला गेले, भरपूर बोलले हो. काय मनात होत नव्हतं तेवढं बोलून टाकून मन मोकळं केलं, पण लोकांनी ऐकलं नाही. लोकांनी काही ऐकलं नाही. कोण? गवळण गवळणीला सांगायला लागले, बघा मी माझ्या मनातलं समाजापुढं मांडलं, माझ्या दुःखाची व्यथा मी जगाला सांगितली, लोकांना सांगितली, पण लोकांनी ते काही मनावर घेतलं नाही. ते म्हणले तुझ्यासारखं दुःख तू आम्हाला सांगते, मग आमच्याकडे काही कमी आहे का? महाराजाला दुःख न सांगावं, महाराजाचं काही कमी आहे का? आयोजकाला प्रत्येकानं येऊन दुःख न सांगावं, त्यांच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडावं. आम्हाला गाडी लवकर आली नाही, हे काय आहे? दुखणंच आहे. काय व्यथा सांगाव्या कोणी कुणाला? प्रत्येकाचं दुखणं प्रत्येकाचं सारखंच आहे. समाज म्हणायला लागला त्या गवळणीला, बाई तू म्हणायला लागली ना माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, त्याच्यापेक्षाही अधिक दुःख आमच्याकडे. काय
मग समाजाला सांगून काय करू? ती गवळण म्हणली, मी समाजाला सांगायला गेले तर त्यांनी माझं ऐकलं तर नाहीच, पण ते उलट मला हसू लागले. काय तुका म्हणे हसे जन, काय नाही कान ते ठाई, तया ठाया नाही कान, आणि तुका म्हणे हसे जन. माय बाप, समाजापुढे दुःख सांगून काही उपयोग नाही, काहीच नाही, काहीच नाही. गवळणीचा भाव सांगतो मी. काय ती गवळण म्हणली, मी इतकं सांगितलं, सासूचं सांगितलं, नंदेचं सांगितलं, नवऱ्याचं सांगितलं, सासऱ्याचं सांगितलं, अजून कुणाचं? सगळ्याच सांगितलं, जाऊ द्या एका वाक्यात सगळ्याच सांगितलं, लेकरा बाळा सहित. काहीला लेकराचं दुःख, काहींना सासूचं दुःख, काहींना सुनांचं दुःख, काहींना सासऱ्याचं दुःख, काहींना दुःखच. अजून बोलू का थोडं? नंदेचं काय? खरं सांगा माय, दुःख आहे की नाही? इथंच बसली काय? हा, सगळ्यात भारी नंदेचं दुःख. मी पेपर वाचतो बरं का, आमच्या वकील साहेबासोबत कधी कधी बैठक होते. कुठे गेली वकील साहेब? वकील साहेब खरं सांगा, ती ननंद कोण्या गावाला राहते बिचारी, तिच्या प्रपंचामध्ये ती मग्न राहते, आणि हिच्या घरामध्ये काही खालीवरी झालं तर पहिलं नाव कुणाचं येते? अय, म्हणजे तुम्हाला नंदा नाहीत का? हा, पण पहिलं नाव नंदेचं आहे का नाही? पहिलं नाव नंदेचं. काय मला हे अजूनही कळालं नाही, पण दुखणं सारखंच आहे बरं का, दुखणं सारखंच आहे. सासू सासऱ्याचं दुःख, नंदेचं दुःख, जावेचं दुःख, लेकाचं दुःख आहे का नाही, नातवाचं दुःख, दुःख 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 दुःख. किती दुःख सांगू? काय इतकं दुःख आहे माय बाप, काय सांगू? तुको बरं आहे म्हणजे बरं का, काय सांगू या दुःखाबद्दल महाराज? एवढं दुःख सांगितलं समाजाला गवळणीनं, पण कोणी नाही ऐकलं. सगळे हसून मोकळे झाले. काय झाले? हसून मोकळे झाले. आणि हसल्यानंतर तिला कळालं, ही सगळीच लोक काय आहेत? न ऐकणाऱ्याच्या यादीतले आहेत. विठाला विठाला. म्हणून सांगावं, सांगू नये असं नाही, पण जो ऐकतो ना त्यालाच सांगावं. काय ऐकत नाही त्याला सांगून काय उपयोग आहे? व्यर्थ आपुली वाचा शिणू नये. नाथ बाबा म्हणले महाराज. काय नाथ बाबा बोलले, व्यर्थ आपुली वाचा शिणू नये. का उग तोंडाचा, माणसं म्हणतात ना, का उग तोंडाचा फेस करून घ्यायचा? वैर्याला सांगून तरी काय उपयोग आहे? उगच का तोंडाचा असणारा फेस करून घ्यायचा? म्हणून ती गवळण म्हणली, मी इतकं सांगितलं नाही ऐकलं महाराज, उलट तेच माझ्या घरची कूट खायला लागली. हे गवळण आहे. काय घरची कुटी खाती. आपण दरवर्षी मला वाटतं 4 वर्ष याच गवळणीवर चिंतन केलं हे का नाही? आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लवकेक, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी. हो पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी. घरची कुटी खातीला
गवळणीच्या लक्षात आलं आणि तिनं सांगितलं नो हे बरा लवकिक लोकच बरे नाहीत म्हणून गप्प बसायचं. आता एवढं म्हणून जमत नाही बरं. हं. चला आपल्याला कीर्तन वाढवायचं नाही. ह्या दोन मंडळीला लय घाई आहे आणि त्याच्याही पेक्षा मलाही घाई आहे. घोर नाही तुम्हाला काय घोर बाबा, आज आले तुम्ही, काल 2-3 दिवस झाले येत आहे. मलाही घोर नाही तुम्हालाही घोर नाही, पण यांना घोर आहे ना, कधी सुटल. त्या गवळणीनं विचार केला नो हे बरा लवकिक. काय वेणू वाजायला लागला आणि ते मला सासू येऊ देत नाही असं सांगत सांगत ती गवळण निघाली. काय सासू अगोदरच गेली कुठं? वृंदावनी वेणू. हा सासू अगोदरच गेली मला वृंदावनाला निघून. त्या सुनेनं ठरवलं आता सासू पुढे गेली आणि ती पुढच्या लाईन मध्ये बसल्या आपण पाठीमागे जाऊन बसावं. आणि मग महाराज सुनाची घाई गोरबर चालू झाली. वेणूचा नाद कानावर पडला. तिला इतकी बुरळ झाली महाराज, तिनं सुना निघाल्याच्या नंतर सासू सारख्या गडबडीनं झटकून निघत नाही. सासू सारख्या सुना झटकून घरून निघून जा आहे का नाही निघत. मग ते कंगवा शोधतील, आरशा पुढे जातील, अजून 4-2 डबे एका जागी गोळा करून इकडचं तिकडं तिकडचं इकडं आहे का नाही लावण्याचा प्रयत्न करतील. ह्या गवळणीनं सगळं घेतलं. सून म्हणणाऱ्या काजळ घेतलं, कुंकू घेतलं, काय अजून काय राहते, पावडर नव्हतं हो त्या काळाला, होतं काय, हा होतं म्हणतो का, पावडर हे होतं. अजून काय आता नवीन निघाले, जाऊ दे तेवढे नाव आपण घ्यायचे नाही. तिनं काजळ घेतलं, कुंकू घेतलं. आता कुंकू कुठं लावावं, कुंकू कपाळाला लावावं कुंकू, पण तिनं तसं केलं नाही. तिनं कुंकू घेतलं आणि डोळ्यात घातलं आणि काजळ गवळण नाही तशी. कपाळ काजळ डोळ्यामध्ये कुंकू, काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळ काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळ काजळ डोळ्यामध्ये कुंकू. हळदीने मळवट भरी रे भोळा, हळदीने मळवट भरी रे कृष्ण, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. पहिला म्हणलं मन मोहिले रे, मन मोहिले, मोहिले. मळवट तुमच्याकडे कशानं भरतात, हा नक्की या गवळीनं असं का केलं बाबा. हळदीने मळवट भरिले, परिणाम मन मोहिले रे, मन मोहिले. आता काजळ कपाळाला लावल्यावर काय म्हणतील लोक, वेडी झाली. काय झाली, नुसती वेडी नाही, त्याच्या पुढचा शब्द आहे पागल झाली. काय झाली, वेड्यामधील पागल मध्ये फरक आहे. वेड कवा ना कवा नीट होते, पण पागल ए मला सांगा, तुम्ही म्हणता की नाही पागल झालात का. हे पागल झालेले माणसं पुन्हा ताळ्यावर येत नाहीत. म्हणजे वेडे औषध गोळ्यानं नीट होतात.
वेड्यामध्ये आणि पागलमध्ये फरक आहे. शब्द तेच आहेत पण फरक आहे. ही पागल झाली महाराज. मन मोहिले रे मन मोहिले. ती तशीच बाहेर पडली. ती तशीच बाहेर पडली आणि दुसऱ्या गवळणीला जाऊन भेटली. ए हरणे, ए हरणे, काय अगं चल, कुठं वृंदावनाला जायचंय आपल्याला. तिने हिच्याकडे बघितलं हसले. ती म्हणली तुला हसायला काय झालं? अगं चल, माझी सासू सकाळी 8 वाजता गेली म्हणली. उगा आपण जाऊन पंक्तीला भंडारा तर खावा. त्या हरणीला बोलवायला लागली. त्या हरणीले 4-5 लेकर. काय त्या हरणीले 4-5 लेकर. तिनं घरबडी घाई ती घाई मध्ये ती म्हणजे जायचंय, हा जायचंय. तिनं हातातली भरणी गवळण नाही तशी आणि कडच लेकरू शिंक्यावर. चल निघाली महाराज. लेकरू शिंक्यावर, भरणी करला आणि लुगू बघू निघाली. हिलाही कळलं ना. हिला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी लाडू करंज्या असतील आणि तिलाही कळलं ना हिच्या डोक्यावर काय परिणाम झाले. ती म्हणली ही पागल झाली. हिनं काळं कुंकू आपलं म्हणून काळं काजळ डोक्यावर कोरलंय, कपाळावर कोरलंय आणि लाल बुंद डोळे केलेत. ही म्हणली ही पागल झाली. ती म्हणते ती पागल झाली. या 2 पागल एकत्र आल्या, निघाल्या. वाट्यानं जाता जाता म्हणू लागल्या, ऐ वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू वाजे गवरधनु गाजे. वृंदावनी वेणू वाजे. निघाले महाराज. निघाल्या असताना पुढं गेल्याच्या नंतर थोडं गवळणीचा मेळा झाला आणि त्यांनी यांच्याकडे बघितलं. का ग तुला काही कळत का नाही म्हणे. हा लेकरं कुठे आहेत? तिनं कडला बघितलं तर काय हरणीच्या कडला भरणी. ती म्हणली आत्याबाई कळालंच नाही हो. मी इतकी पागल झाली म्हणली या कृष्णाच्या बासरीमुळं. विठाला विठाला. सगळ्या गवळणी महाराज वृंदावनामध्ये आल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गवळणींसाठी बासरी वाजवली. कोणासाठी? बासरी गवळणीसाठी वाजवली कृष्ण परमात्म्याने. बघा त्यावेळेला गवळणी ऐकता झाल्या तल्लीन. आदरी धरणी वेणू हो, आदरी धरणी वेणू हो, आदरी धरणी वेणू वेणू, आदरी धरणी वेणू वेणू. वाजविला वेणू वाजविला, वेणू वाजविला कोणी वेणू. वाजविला वेणू वेणू वाजविला वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. आदरी धरणी वेणू वेणू, आदरी धरणी वेणू. वेणू वाजविला, वेणू वाजविला कोणी वाजविला वेणू. वेणू वाजविला कोणी वाजविला, वाजविला वेणू. आदरी धरणी वेणू वेणू.
वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला कोण नेनू एक वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला कोण नेनू तुझं तू म्हण बापू आम्हाला का ताण द्यालास तुमचंही बरोबर आहे टाइम झाला आहे का नाही गवळणी महाराज कृष्णाच्या वेणूमुळं वृंदावनामध्ये पागल झाल्या आणि ऐकताना गवळणीचं मन भारावून गेलं आणि त्या कृष्णानं गवळणीचं मन मोहून टाकलं. या गवळणीमध्ये तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुक मने छंद तुक मने एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन मने छंद तुक मने छंद तुक मने बालकृष्ण बालकृष्ण
चंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ठब्बा रोकमाय भजन झालं. आता अभंगाचं निरूपण झालं. आता उरलेला प्रसंग काय आहे? आज कशासाठी आलो आपण? काल्यासाठी. आता काल्याचं कीर्तन करावं लागलं मला. आता काल्याच्या कीर्तनाला गजानन भाऊ 3 तास लागतात. आता कोणी जरी चुळबुळ केली तर 3 घंटे सोडित नाही. 1:30 वाजला म्हणजे बरोबर 4:30 होणारच. भागवताची आरतीच. चरित्र काय केलं त्या ठिकाणी तर सांगितलं. चोऱ्या केल्या कृष्णाने. कुठे केल्या? गोकुळामध्ये केल्या. कृष्ण रांगू लागला. कुठं रांगला? गोकुळामध्ये रांगला. कृष्णाने गोकुळामध्ये चोऱ्या केल्या. सगळं कृष्णाने काय केलं चरित्र? 11 वर्षापर्यंतचं चरित्र तुकोबराय सांगतात गोकुळामध्ये देवानं केलं. आता एवढं त्या ठिकाणी 11 वर्षाचं चरित्र करत असताना गवळणी त्या ठिकाणी भगवंताला वैतागल्या. यशोदेकडे तक्रार जाऊ लागली. तक्रार जात असताना यशोदा मातेनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको, आता जास्त वेळ लावू नको. काय आणि मग महाराज कृष्णानं खोड्या करणं बंद केलं. मग कृष्णाच्या खोड्या बंद झाल्यामुळं यशोदा मातेनं गणपती बाप्पाचा नवस फेडला. तरीही कृष्ण पुन्हा खोड्या करू लागला. त्याला यशोदा मातेनं सांगितलं, आता तू गावात राहायच्या लायकीचा राहायला नाही. काय करा मग? जा गाई गोपाळ घे आणि निघ बाबा. काय कृष्णानं सांगितलं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानामध्ये कृष्ण भगवान परमात्मा गेले. गायी ओळताना त्याला गोपाल कृष्ण म्हणतात. गायी ओळत असताना कृष्ण आणि गोपाळांचा खेळ झाला. खेळता खेळता गोपाळ म्हणले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सुख. काय खेळावं? कृष्ण म्हणले, आता भूक लागली, किती वेळ तरी खेळावं. पोटात काही नसल्याच्या नंतर खेळही असणार त्या ठिकाणी आवडत नाही. मग आता कीर्तन कसं आवडल माय? खेळ सोडला. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सांगितलं, चला सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करा. एकत्र शिदोऱ्या केल्या. काय आणि इथेही बघा, दही भाताचा खिचडी काला, प्रेमे मोहिला गोविंदे. काय भगवंताने मला सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. गोपाळांना घेतलं. काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी गोपाळांना द्यायला सुरुवात करू लागले. त्याला गोपाळांनी मोठ्याने गजर केला. महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. काला प्रसंग झाला. भगवंताने दिलेला प्रसाद महाराज त्या ठिकाणी आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. पोटभर गोपाळांनी खाल्लं. तृप्तीचा ढेकर दिला आणि कृष्ण या नावाने गोपाळांनी तृप्ती पूर्ण केली. महाराज ज्ञानेश्वर